तर मित्रांनो आत्ताच एकाला मीटरने आणलं आपण. किती झालं ते बघा. दिसते का 392 काहीतरी झालं. तर आज सुरुवात जी आहे ते झालती उबरनी. उबरची पहिली ऑर्डर होती 380 रुपयाची. वेटिंग टाईम लागला थोडं, त्यामुळे ते वरचे काही घेतले नाही. 385 का 87 काहीतरी दाखवते. त्यांचा पेमेंटचा इश्यू होता ऑनलाईनचा, त्यामुळे त्यांनी दुसरे पण पैसे घेऊन दिले. खूप चांगला माणूस होता, नाही सज्जन टाईप. आणि जाताना सॉरी म्हणजे ठीक आहे म्हणजे टेक्निकल इश्यू होता, काही विषय नाही. तर आज जरा उशीर चालू केला. आज 9 वाजता चालू केले आणि आत्ता वाजले 10 वाजून 8 मिनटं. 1 तास 60 मिनटं लागले आपल्याला इकडे यायला. आणि ही जी ऑर्डर होती ती 316 रुपयाची होती उबरला. मीटरने 380 झाले. म्हणजे बघितलं का 60-70 रुपयाचा फरक पडला. भाऊ किती फरक पडतो, म्हणजे उबर किती लुबडते आपल्याला. पण भाऊ आता थांबायचं नाही, आता मीटरने चालवलं आहे. तर पहिली ऑर्डर तर झाली, चांगली झाली. 380 20 रुपये कमी, ठीक काय हरकत नाही. 400 रुपये धरू आपण. आता 100 किंवा 120 रुपयाची ऑर्डर पडली तर म्हणजे टोटल 500ची लेवल होईल. तर मी आता एक होंडा शोरूमच्या आतमधल्या लेनमध्ये, इकडं सगळं गोडाऊन आहेत. बघू शकता इकडं सगळं गोडाऊन आहेत. तर ह्या लेनमधनं बाहेर पडूया. ही लेन बघा, जिकडं बघसाल तर बाहेर पण नुसतं गोडाऊन. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे गोडाऊन्स आहेत तिथं. तर मागच्या वेळेस मला वाटतं इथनं एक ऑर्डर पडलेली मला, पण ते 3-4 वाजता पडलेली. आत्ता नाही, म्हणजे आत्ता शेक जस्ट चालू झालेले. आता पडू बी शकते एखाद्या वेळेस, काय सांगता येत नाही. तरी बघू 5 मिनिट थांबू, पडलं नाही तर जाऊ बाहेर आणि बघूया मग कुठनं पडतं कुठनं नाही. हे आहे खराडे बाईपासपासनं थोडं पुढं आणि वाघोलीच्या थोडं अलीकडे, म्हणजे मध्यंतरी. तर आय होप इथनं एखादी ऑर्डर पडेल, कारण खराडेला आल्यावर इथनं पडायचं म्हणजे जरा अवघडच आहे नाही का. पडेल पण एखाद्या वेळेस, कारण IT इंडस्ट्री जवळ आहे. एक 80-90 रुपये 100 रुपयाची ऑर्डर पडू शकते. मग IT इंडस्ट्रीपासून जायचं म्हटल्यावर जरा अवघड आहे, काय होऊ शकतं. बघूया काय होते काय नाही. झालं. तर मित्रांनो हे कुठली ऑर्डर पडली, अरे पिकअप लिहिलं आमचं आहे. तर मित्रांनो सीन असा आहे की मी तुम्हाला CNGचं सांगायचंच राहिलं. CNG जे आहे ते आपण दिसत असेल, आय होप तुम्हाला दिसलं नाही तर नाही, त्याला मी काय करू शकतो. कारण ह्याचं चालूमध्ये बॅक कॅमेरा, जसं आपल्या मी म्हणलेलं पहिले, मला असं एक मोबाईल पाहिजे की चालूमध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये मी फ्रंटचा जर शूट करत असेल तर बॅक कॅमेरा बी इथनं चालू व्हायला पण ह्यात ते ऑप्शन नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षाही भारी फोन घ्यायला लागेल. त्यासाठी आपल्याला लय पैसे वाचायला लागले. ह्याला 26 वाचल्यात. जर तो जर मोबाईल घ्यायचा असेल तर आपल्याला 50 वाचायला लागले. एवढे आपल्या ऐपत नाही सध्या तरी, पण भविष्यात बघू पैसे असल्यावर. आणि CNG भरले नाही. CNG 3 कांड्या होत्या. म्हटलं कशाला भरायचं नाही का, म्हणजे 3 कांड्या दिवसभर चालला असता बी किती धंदा करतो आपण. 1600-1700 करून घरी पळतो लगेच. म्हणजे हे 3 कांड्या भरपूर झाल्या मला असं वाटतंय. पहिली कांडी जी होती ती आत्ता उडली आहे. म्हणजे आता 2 कांड्या उरल्यात, भगवी आणि हिरवी कांडी मला वाटतं 200-300 मध्ये संपन. म्हणजे 600-700 पर्यंत 2 कांडे होईल. आणि जी भगवी कांडी ती 700 रुपयात होऊन जाईल. 1400-1500 म्हणजे 1,500 पर्यंत लाल कांडी होईल असं मला अंदाज आहे बरं का. तर बघूच काय होते काय. मग अकॉर्डिंग टू माय नॉलेज अँड माय डेली मेंटेनन्सचा विचार करत जर आपलं आजचं टार्गेट बघितलं तर आजचं टार्गेट आहे, काय माणूस आहे अरे इथं पिकअप लई लांब पडायला लागलं. मला वाटतं जरा बाहेर निघायला लागलं. तर काय 300 मायनस 1300 1400 रुपयाचं आज आपलं हे CNG भरलंच नाही ना. 100 रुपये खाऊला, 300 रुपये मेंटेनन्स आणि 1000 रुपये आपलं डेली, 1400. तर आजचं टार्गेट आहे 1400. म्हणजे 1,500 जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 100 जास्त केलं तर कोणाचं काय प्रॉब्लेम आहे ना. तर आज 1,500 करायचं आणि घरी जायचं आहे, जे की आपलं बघायला गेलं तर काहीच नुकसान नाही आहे. पण CNG भरलेच नाही ना. कालचेच 3 कांडे आहेत ते वापरतो आपण, जे की गुड. तर बघू काय होते काय नाही. कारण काय होतं परवा बी असं झालं, भरलं आपण 3 कांड्या परत सकाळी त्याला हे केलं, फुल केलं 200 मध्ये फुल केलं झालं. परत ते 3 कांड्या भरले. मग आज बी परत भरलं असतं तेच कप लांबचं पडतोय. आज बी परत भरला असतं 100-200 परत मग 3 कांड्या उरल्या असतात. मग उद्या बी तसंच केलं असतं, परत 3 कांड्या उरतात. रात्री कांड्या उडतात. त्यामुळं मला असं वाटतंय आज जेवढं लाल होऊसपर्यंत काम करायचं
CNGची जी कांडी लाल वाले ते असूसपर्यंत काम करायचं. ते झाले की तोपर्यंत 1400-1500 होऊन जाईल. मग घरी जाऊ आहे ना. उगाच कशाला पैसे घालवायचे. आम्ही टार्गेट वाढणार, काम जास्त करा, कशाला उगाच वैताग. कामाचा विषय नाही. विषय हा आहे की उगाच पैसे इन्व्हेस्ट होतात नाही का. CNG आहे ना, मग कशाला भरायचं. त्याच्यावरच काम करू. आज त्याच्यावर जेवढं होईल तेवढं. जर 1000ला संपलं तर मग 100-1चं भरू. 100-1मध्ये होईल 400-500 अजून. डोकं चालवायचं. पण मी का भरायला लागलो 2-3 दिवस. पहिला असंच करायचो आपण, पण आता 2-3 दिवस का भरायला लागलो, कारण मध्ये 2 व्हायला लागले. म्हटलं चला 2 करायचे, पण ते 2 व्हायला होतात बी बरं का. मीटर चालू झाल्यापासून. पण ताण बी पडतो ना तेवढा, दुखतं. कारण ओलाची ऑर्डर पडलेली 2 किलोमीटर पिकअप, 1 किलोमीटर ड्रॉप. वाव, 50 रुपये. काय सांगायचं आता. ओलाला तर रिचार्जच नाही मारला मी मुद्दामन, कारण त्यांची ऑर्डर ॲक्सेप्टच होत नाहीये. आल मला एक चुकून माकून 250 रुपयाची ऑर्डर पडलेली. जे की रिचार्ज नाही मारलं, कोण नसन ड्रायव्हर तर त्यांना पडतं नियर बाय. तर मला ती पडलेली न रिचार्ज मारता बी. पण तेच ब्लॉक पट्टी संपायच्या आत बी ते निघून गेली. म्हणजे 5G मोबाईल घेऊन बी फायदा नाही आहे. यात मोबाईलचा काही विषय नाही आहे, विषय कंपनीचाच आहे. कंपनी शाळा करते की नवीन लोकांनाच देते ते तुम्ही 5G वापरा नाही तर 4G वापरा. आपला मोबाईल 4Gच होता पहिल्यापासून. पहिली बी ऑर्डर ॲक्सेप्ट व्हायची त्याच्यावर, पण काहीच प्रत्येक नाही. आणि जेव्हा नवीन होतो तेव्हा तोच मोबाईल होता 4G, तेव्हा बी ॲक्सेप्ट व्हायची. पण तेव्हा सगळे ॲक्सेप्ट व्हायचे. ॲक्सेप्ट नाही जरी गेली तरी तीच ऑर्डर मला परत यायची. म्हणजे बघा शाळा, तर मला ते माहिती आहे घरी, त्यामुळे मी नाही उगाच पैसे तिकडे. त्यापेक्षा रॅपिडो केलेलं बरं ना, इकडे डायमंड्स तरी भेटतात. आणि तसं मी रॅपिडोला मीटरनेच नेतो. ओला उबेर रॅपिडो तिन्ही मीटरनेच न्यायचं आहे. हे सगळ्यांना माहीत नाही आहे. बरेच लोक असेच नेतात डायरेक्ट, आणि त्यांच्यामुळे म्हणजे मीटरने नेतात. लोक म्हणतात बाबा हा आम्ही तो 10 दिवस झाले आम्ही सांगतो मीटर नेले. म्हणतात नाही 10 दिवस झालं आम्ही तर असंच जातो. म्हणजे काही लोकांच्या चुकीमुळे जे आपल्यासारखे जे व्यवस्थित नीट रूल्स फॉलो करून काम करतात त्यांना अडचण निर्माण होते. सांगायचं एवढंच आहे की रूल्स फॉलो करा. रूल्स काय म्हणतात मीटरने न्या तर न्या. उगाच तुमचं नुकसान करू नका, लोकांचंही नुकसान करू नका. रूल्स फॉलो करा प्लीज. तर सुरुवात चांगली झाली. आय होप जे 2 कांडे त्याच्यावरच काम करायचं. CNG मला वाटतं भरायला नको आहे, तीच ऑर्डर पडते. मोठी तर ऑर्डर पिकअप लांब असलेलं जाईन ना, 50-40साठी 2-3 किलोमीटर पिकअप. आणि ते म्हणणार मग आता मीटरने चालवलं 25 रुपये सोडा म्हणणार 1 किलोमीटर. नाही बाबा, अजून एखादी ऑर्डर पडली पाहिजे अशी 300-400 वाली मोठी, बरं वाटेल. अजून असं 2-3च ऑर्डर मारायच्या 400-500 वाल्या, 1.5 करून घरी 130 वाली. चला ऑर्डर पडली. तर मित्रांनो, आत्ताची जी ऑर्डर होती उबेरची ती द्यायची होती आपल्याला प्लॅटिनम स्क्वेअर हॉटेलच्या ऑपोजिटला IT इंडस्ट्रीला. हे आहे पुण्यातलं खूप मोठं VIP लोक इथं येतात हॉटेल आहे बेसिकली. कल्याणनगरला आहोत आपण आणि मीटरने आलेलो. टोटल 40 रुपयाचा फरक पडला. 131 दाखवते, 171 झाले. 30, 40, 50, 60, 70 हा बरोबर. तर आत्तापर्यंत 550 झाले. चांगलं झालं आहे इन्कम. वाजल्यात 10:52. 11 वाजेपर्यंत 550 धरू आपण. नॉट बॅड. पण अजून 200-300 रुपयाची असे एक मोठी ऑर्डर पडली तर किंवा डायरेक्ट 500ची पडली तर लेवल होईल. 12 वाजेपर्यंत एक मोठी ऑर्डर पडली तर 1 तास लागणारच. एकच डायरेक्ट 6 बसला पाहिजे, सकाळी तसा बसला तसा 25-30 किलोमीटरचा, जेणेकरून 1000ची लेवल होईल. एकदा 1000 झाले की जेवायला मोकळा. जेवण झाले की मग 500-600 वरचे 300-400 काय असेल ते करायला मोकळा. कांडी एक उडाली होती हिरवी, बघवीच राहिली होती, पण ती हिरवी कांडी परत आली. तुमच्याबरोबर असंच होतं, कधी जाते परत येते. ती कधी उडू शकते, म्हणजे उडलीच समजा, त्याला काय नाही. आता फक्त भगवी कांडी राहिली. भगव्या कांडीवर आपल्याला होईल 1200-1300, काय विषय नाही, होऊन जाईल. लाल कांडीवर बी 25-30 किलोमीटर पळते. म्हणजे नाही म्हणलं तरी लाल कांडीवर बी 400-500 रुपये करू शकतो. पण लाल कांडीवर आपण जास्त तरीच घेत नाही आहे. तरी आपण 1400 करायचं ना, 1400 करूनच जाणार. जेवढा आहे तेवढाच. हो काय होतं काय नाही, कधी संपतं आणि किती वेळ चालतं मी मला सांगतो. तर बघूया. इथनं आता IT इंडस्ट्रीला ऑर्डर पडायची. म्हणजे राईट मारल्यावर इथनं जर मी राईट मारून लेफ्टला गेलो तर आपली खाऊ गल्ली आहे, जिथं आपण दुपारी जेवतो म्हणण्याला. आणि तिकडून पुढं जाऊन राईट मारलं तर फिनिक्सचं बॅक साईड आहे.
इकडून डावीकडे जाऊन राईटला मारलं तर सिम्बॉयसिस किंवा विमानतळ. पाठीमागं गेलं तर काही नाही आहे. लेफ्टला जाऊ इकडे आहे ना मोठ्या मोठ्या गाड्या असतात. फॉर एक्झाम्पल इर्टिगा VIP लोक आहेत ना इकडे सगळे, कारण इथं लोक ग्रुपने येतात. काय असं आपल्याला काय माहिती, म्युझिक कॉन्सर्ट असतंय काहीतरी, इव्हेंटवाले असतात. मला मोठी ऑर्डर पाहिजे, बाकी काय नाही. तर राईट लेफ्ट खाऊगल्लीपैकी ते स्टे. नाईटवाले लोक असतील तिथं असतील ना जाणारे, किंवा तिथं सोसायटी समोर बजाज फायनान्स आहे, बजाज, तिथनं बी लोक सकाळ जातात नाईटवाले. राईट बजाजपाशी जाऊन थांबतो, बघू पडलं तर पडलं, तिथनं तर कुठं जाऊ शकत नाही, जाऊन जाणार कुठं. तर मित्रांनो आता जस्ट जेवण झालं आहे. आपण होतो कॅम्पला, तिकडनं भुकलेलं आहे आणि जेवणाचं आपलं एक म्हणजे ठरलेलं ठिकाण ते जवळच होतं. पण ऑर्डर पडली 100. म्हटलं चला भिकारीपणा म्हणतो मी, कारण भूक राहिली तर माणसाने जेवावं. कामं तर होत राहतात, काय हरकत नाही. ती ऑर्डर आपण द्यायची होती कोरेगाव पार्क लेन नंबर 6, आणि आपलं जेवणाचं ठिकाण असतं कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 5ला. तिथं आता जस्ट जेवण झालेलं आहे. हे आहे आपलं जेवणाचं ठिकाण, दिसते का, छत्री लावली का कार मागं, तिथं लेन नंबर 5ला मिडलला आलं, लेन नंबर 5मध्ये आलं, दुसऱ्या चौकात राईटला खाऊगल्ली आहे, तिथं जेवत असतो आपण. टोटल आत्तापर्यंत 960 का 970 रुपयाला 10-20 होतं, इकडनं 1000 रुपये झाले समजा. कांडी झाली लाल, वाजलं ते 1:23. तर काय करावं बघू. माझा तर असा विचार चालला आहे 200 रुपयाचं CNG भरून 7-8 वाजेपर्यंत काम करावं. पण आत्ता जेवलं आणि पोटभर भात खाल्लाय म्हणल्यावर आता सुस्ती यायला लागली, कांडी लाल झाली. मग जरी घराकडं ऑर्डर पडली तर मग घरी, आणि जर लांब ऑर्डर पडली तर मग CNG भरायला जायला लागली. तर आता भरू कुठं तरी, बघू आता काय होते काय नाही. आता जस्ट चालू करणार आहे आणि जी पडेल ती ऑर्डर घ्यायची, आणि आय होप 400-500चे पडावमध्ये जाता ते CNG भरतो कुठं तरी होऊन जाईल. 200चं भरलं तर CNG 200चं, नाही तर डायरेक्ट घरी. 1000 तर झालेत आपले, अजून 100 झाले तर म्हणजे जेवणाचा खर्च निघाला. आणि मेंटेनन्स आज म्हणजे नाही धरू, कारण मग आता 300 करायला अजून मग कुठं बंद पडली गाडी, लाल झाली एक तर कांडी आहे. इथून जरी घराकडे ऑर्डर पडली ना 200-300 रुपये होतात. इथनं घराकडे पडली तर मग दिवस पावला, बघू आता काय. मित्रांनो कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी गडबड झाली होती, कारण मग अशी जी आत्ता रिसेंटली आज ट्रिप होती ती त्यात इन्क्लुडिंग नव्हती झाली, त्यामुळं थोडं कॅल्क्युलेशन इकडे तिकडे बिघडलेलं. कॅल्क्युलेशन आत्ता ते उबरला 837 दाखवतात, आणि त्याची जी उरलेली अमाऊंट होती वरती 30 रुपये, ते धरून सगळं कॅल्क्युलेट होतं. म्हणजे वरचे जे पैसे ते कॅल्क्युलेट केले, पण उबरची जे ट्रिप 80-83 रुपये दाखवते ते कॅल्क्युलेट नव्हतं झालं. टोटल 110 रुपयाची ऑर्डर होती, आपण फक्त त्याला 30च धरलेले. वरचे जे 80 रुपये ते धरले नव्हते. मग आता ते 80 रुपये धरले तर 1050 होतात. आता चांगले आहेत 1050 बघायला गेलं तर. मग इथून जर घराकडे गेलो आपण तर 50 रुपये कसे बी होतात, 1100 होतात. पण आजचं जे मेंटेनन्स आहे, आपण जे मेंटेनन्स म्हणजे काय जे नवीन लोकांना माहीत नसेल, त्यामुळे मी सांगत असतो पहिल्यापासून बघत जा. मेंटेनन्स म्हणजे दररोज मी 300 रुपये गाडीसाठी साईडला काढून ठेवतो. गल्ला बनवला, एक सेविंग म्हणू शकतो त्याला तुम्ही. 300 रुपये रोज गाडीसाठी काढायची, कारण भविष्यात जर काही खर्च निघाला मोठा तर ते गल्ल्यातनं कवर करून टाकायचे सेविंगमधनं आपल्याला. हे बऱ्याच लोकांना माहीत असतं नसतं, त्यामुळे मी नेहमी सांगत असतो रोज 300-400 रुपये 500 रुपये करा तर खूपच उत्तम. रोज 300, कमीत कमी 200, जास्तीत जास्त तुमची मर्जी किती बी करा, पण कमीत कमी 200-300 तरी रोज साईडला काढून ठेवा गाडीसाठी. ते मेंटेनन्स म्हणतो मी. बघायला गेलं तर 500 होतील जातात. आजचं म्हणजे दिहाडे आणि जेवण निघन, फक्त मेंटेनन्सचा बघू काय होते काय. बघू आता ऑर्डर चालू केले, ऑर्डर कशी पडते कशी नाही त्यावर. 1050 झाल्यात आणि वाजल्यात 1:27
तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या आता पार्किंगला आणि वाजलेत 2:31 बाज झालं म्हणलं. येता येतं स्वारगेटला एक उबेरने ऑर्डर पडलेली. इथून एक छोटे मोठेसे जवळच्या जवळ नाही का, 1-2 छोटे ऑर्डर मला 35 एक 25चं ठीक आहे म्हणलं. ते 40, 50, 60, 70, 80, 90 काहीतरी असं झालं, जे की आपल्याला 100च्या अपेक्षा करत होतं. 100च्या पुढं झालं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. टोटल आज बघायला गेलं तर 1200 रुपये काहीतरी झालेत, जे की आपलं मेंटेनन्स जे असतं 300चं असतं. ठीक आहे, 100 रुपये 200 रुपये कमी, काय हरकत नाही. पण आजचं डेली टार्गेट जे झालं आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आजचा हा ब्लॉग इथं संपतोय, छोटासा ब्लॉग आहे, काय हरकत नाही. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत शुभरात्री. चला.